नमस्कार, रोखोकला आपलं स्वागत. मी उदय निरगुडकर. प्रेक्षको, काल परे आणि आज मरे म्हणजे काल बॅटऱ्या चोरीला गेल्यानं पश्चिम रेल्वे ठप्प झाली. आज तुंबलेल्या पावसाच्या पाण्यामुळे हार्बर आणि भिंत पाडण्यासाठी अचानक घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वे ठप्प. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी ही लोकल सेवा गेल्या 2 दिवसात पार कोलमडून गेली आहे. काल रात्रभर कुलाब्यात 110.4 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 107.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जून ते सप्टेंबर या कालावधीत मुंबईत सरासरी 1800 मिलीमीटर पाऊस होतो. याचा अर्थ अजून अख्खा पावसाळा बाकी आहे. लोकल सेवेची आगी नाही. मुंबईशी कसलीही नाळ नसलेले रेल्वेचे जीएम येतात आणि जातात, पण मुंबईकर प्रवासाचं सुतक काही सुटत नाही. खरं तर परे आणि मरे यांनी एक पुस्तक लिहायला हवं आणि त्या पुस्तकाचं टायटल हवं कस्टमर म्हणजे कष्ट से मर. तुम्ही आमचं तिकीट काढलं, पास काढलात, मग भोगा तर तुमच्या कर्माची फळं. आधीच वाढत्या गर्दीचा ताण रेल्वेला सोसत नाहीये. पायाभूत सुविधांची बोंब आहे. त्यात पश्चिम रेल्वेच्या बॅटऱ्या चोरीला जात आहेत. रेल्वे पोलीस तेव्हा बॅटऱ्या चोरीला गेले तेव्हा काय झोपा काढत होते? मुंबऱ्याजवळ भिंत कोसळणार म्हणून भर दुपारी 4-4 तासाचा इमर्जन्सी मेगा ब्लॉक देता होतो. रेल्वे सेवा विस्कळीत होते. हे सगळं कशाचं लक्षण म्हणायचं? मुंबऱ्याजवळची भिंत पाडण्याची आठवण ठाणे महानगरपालिकेला आत्ताच कशी झाली? भिंतीला तडे जाईपर्यंत आम्ही वाट बघत होतो का? ठाणे महापालिकेनं रेल्वेला हा अलर्ट नेमका केव्हा दिला? मग रेल्वेनं नेमकं काय केलं? लोकल प्रवाशांना वेळीच याची माहिती दिली होती का? पावसावर, नालेसफाईवर आणि महापालिकेवर खापर फोडून रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकतं का? कधी पेंटोग्राफ जळतोय म्हणून रेल्वे सेवा ठप्प, कधी बॅटऱ्या चोरल्या जात आहेत म्हणून रेल्वे सेवा ठप्प. तुम्ही दोष कोणाकोणाला देणार आहात? किती दिवस रेल्वे प्रशासन अशी थातूर मातूर कारणं आणि असे थुकरट खुलासे देणार आहे? दिव्याजवळ प्रवाशांनी रेल्वेवर केली दगडफेक चूकच आहे, पण त्यांचा राग आपण कधी समजून घेणार? मुंबईत 2 ते 2.5 लाख लोक गुरासारखे राहतात. दिव्यात 3-3.5 लाख, तर डोंबिवलीत 7 ते 8 लाख लोक त्या केमिकल फॅक्टरीमध्ये गुदमरत मरतायत. या भागाला जोडणारे धड रस्ते नाहीत, धड जायला तिथे वाहनं नाहीत. लोकल रेल्वे हा एकच प्रवास आहे. अहो, लातूरला रेल्वेनं पाणी पुरवला आत्ता सुरुवात झाली आत्ता, पण दिवा आणि मुंब्रा या भागातले लोक वर्षानुवर्ष लोकल मधून रात्रीची गर्दी कमी झाली की पाण्याचे हंडे भरून नेत आहेत. केवळ पर्याय नाही म्हणून रेल्वेची ही बेपरवाई आणखीन आम्ही किती काळ सहन करायची? रेल्वेचे अधिकारी यापासून काही बोध घेणार आहेत की नाही, का फक्त आश्वासनं? कालचा गोंधळ बरा होता असं म्हणायची पाळी प्रवाशांवर दररोज काय येते? पावसाचं कारण देत रेल्वे प्रशासन आपली अकार्यक्षमता किती वर्षाला लपवणार? मुंबईकर रेल्वे प्रवाशांना वाली तरी कोण? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. रेल्वेचा सावळा गोंधळ. रेल्वेचा सावळा गोंधळ. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात संतप्त प्रवाशांनी मंगळवारी सकाळीही जोरदार दगडफेक केली. का भडकले होते प्रवासी? कारण सकाळपासून सुरू असलेला मध्य रेल्वेचा खोळंबा. सगळ्या लोकल तुडुंब भरून येत असल्यानं दिव्यातले प्रवासी वैतागले आणि त्यांनी दगडफेक केली. मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं सकाळी रेल्वे रुळांची अक्षरशः तळी झाली. गाड्याच नसल्यानं प्रत्येक स्टेशनमध्ये प्रवाशांचा अक्षरशः पूर आला होता. 2-2 तास लोकलची वाट पाहत प्रवासी रखडले होते. काही तासाचा पाऊस झाला आणि या कमी पावसामध्ये रेल्वे प्रशासन कोलमडलेलं आहे. आपण ठाणा स्टेशनला उभे आहोत आणि ठाणा स्टेशनला बघू शकता प्रचंड अशी गर्दी झालेली आहे, कारण की दादर ते CST मध्ये जो पाऊस झाला, या पावसाच्या परिणामामुळे अनेक जे ट्रेन्स आहेत त्या रद्द करण्यात आल्या, काही गाड्या स्लो करण्यात आल्या, काही गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे जो बॅकलॉग आहे तो अजून भरला गेला नाहीये. त्यामुळे जवळपास अर्धा तास गाड्या लेट आहेत. तुंबलेल्या पाण्यामुळे पश्चिम रेल्वेलाही फटका बसला. बॅटरी चोरीला गेल्यानं सोमवारी पश्चिम रेल्वे ठप्प झाली होती, तर मंगळवारी पावसानं लोकल सेवेचा विचका केला. अनेक जे रेल्वे स्टेशन्स आहेत तिथे रेल्वे रुळावरती पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झाली होती. मग तिन्ही रेल्वे सेवा असतील, पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा सकाळपासूनच विस्कळीत होती आणि आता हळूहळू ही रेल्वे सेवा जी आहे ती पूर्वपदावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम आणि मध्य रेल्वे पाठोपाठ हार्बरची वाहतूकही काही काळाकरता कोलमडली होती. जोराचा पाऊस आणि रुळाला तडे गेल्यानं हार्बरवरच्या लोकल उशिरानं धावत होत्या.
आज केवळ पश्चिम किंवा मध्य नव्हे तर हार्बर रेल्वे मार्गावरील ही वाहतूक उशिरानं धावत आहे. मुसळधार पाऊस आणि रेल्वे रुळाला गेलेले तडे यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिट उशिरानं धावत आहे. त्यातच मुंब्र्याला पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंतीला तडे गेल्यानं मंगळवारी दुपारी मध्य रेल्वेवर 3 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. संरक्षक भिंत हटवण्याचं काम संध्याकाळी संपल्यानंतर रेल्वे सेवा मूळ पदावर आली. इंजिनियरचं म्हणणं होतं की फायलिंग करून त्याच्यावरती RCC कन्स्ट्रक्शन करू, पण ते नंतरचं काम आहे. पण आत्ता फास्ट जे होईल ते टेम्पररी मेश जे एक्सप्रेस हायवेला आपण लावलेले आहेत ते टेम्पररी मेश जर इकडे लावले तर हा पूर्ण भाग जो आहे तो पूर्ण सेफगार्ड करता येईल. मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे भांडूप स्टेशनमध्ये चक्क एका महिलेची प्रसूती करावी लागली. सविता गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. लेडीज स्पेशलमधून प्रवास करणाऱ्या सविताला प्रसूती वेदना अनावर झाल्यानं महिला प्रवाशांनी खाली उतरवलं आणि स्टेशनमध्येच त्यांची प्रसूती केली. त्यानंतर बाळ आणि बाळंतीण दोघांनाही सावित्रीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अजून पावसाळा धड सुरू झालेला नाही तर रेल्वेचे हे हाल आहेत. ऐन पावसाळ्यात प्रवाशांचं काय होणार हे आता प्रभूच जाणो. मेघा कुचिक आणि देवेंद्र कोल्हटकर सह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. रेल्वेचा सावळा गोंधळ या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले आपल्यासोबत आहेत नरेंद्र पाटील. नरेंद्र पाटील हे मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे आपल्याबरोबर आहेत. नरेंद्र पाटीलजी आपलं स्वागत. आपल्याबरोबर गजानन महत्वपूरकर हे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पश्चिम रेल्वे आहेत, त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. संदीप माळवे उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी ठाणे महानगरपालिका. संदीप माळवे आपलं स्वागत. आणि विवेक खरे रेल्वेच्या प्रश्नांचे अभ्यासक. विवेक खरे, जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे पावसाचे कारण देत रेल्वे अकार्यक्षमता लपवते का. पावसाचं कारण देत रेल्वे अकार्यक्षमता लपवते का. आपण थेट जाऊया नरेंद्र पाटील यांच्याकडे. नरेंद्र पाटील, सगळेजण आज मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे आणि हार्बरच्या नावानी खडे फोडतायत, पण मला तुमचं अभिनंदन करायचंय. काय अफलातून कामगिरी केली हो मध्य रेल्वेनी. और रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला गायनाकॉलॉजी वॉर्डचं तुम्ही रूपांतर दिलं. आजकाल इथे महिला बाळंत होऊ लागल्या. एवढी टेरिफिक प्रगती तुम्ही केली. काय आलबेल चाललंय सगळं आपल्याकडे. काय सांगाल याच्यावरची प्रतिक्रिया काय नरेंद्र पाटील. इतक्या वेळ रेल्वे रखडली की त्या बाईला शेवटी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बाळंत होण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. प्लॅटफॉर्मला गायनाकॉलॉजी वॉर्डचा दर्जा आपण दिलाय. बोला. मध्य रेल्वेचे जे तुम्ही अकार्यक्षमतेबद्दल बोलता आहात तर त्याबद्दल मी तुमच्याशी सहमत नाही आहे. कारण आम्ही पूर्ण वर्षभर आणि रोजचे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईनवरती 80 लाख लोकांची ने-आण करतो. आणि हे मुंबई शहर जे आहे ते ह्या मध्य रेल्वे ही त्याची लाईफलाईन आहे. आत्ता जे आपण बाळंतपणाचं जे सांगितलं तर आमच्या इथे बऱ्याच वेळा बऱ्याच गाड्यांमध्ये अशा प्रकारचे प्रसूतीसुद्धा होतात महिलांच्या. आजचा जो गोंधळ झालेला आहे त्याविषयी मी आता सांगू इच्छितो की काल रात्री जो जोरदार पाऊस पडत होता तर त्या पावसाचा सकाळी 5:30 वाजता आम्हाला लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबणार आहे आणि आमचे जे पॉईंट्स असतात त्या पॉईंट्समध्ये पाणी शिरून सिग्नलिंग यंत्रणेवरती फरक पडणार आहे आणि त्यामुळे आमच्या गाड्यांना खोळंबा होणार आहे. गाड्या पूर्णपणे ठप झाल्या नव्हत्या. आमच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावू लागल्या. त्यात एक मांडवी एक्सप्रेस होती. त्या मांडवी एक्सप्रेसचे जे इंजिन होतं ते CST दादर स्थानकावरती ते इंजिन फेल झाल्यामुळे आमची जी मेन लाईन होती ती थोड्या काळापुरता बंद पडली. आणि तसंच पारसिक जो बोगदा आहे त्या पारसिक टेकडीवरती ठाणे महापालिकेला एक संरक्षण भिंत त्यांनी बनवलेली होती. ती भिंत त्यांना अचानक तोडावी लागली कारण ती त्यांना असुरक्षित वाटत होती आणि त्यांना भीती वाटत होती की ते भिंत पडून त्याचे दगडं खाली ट्रेनवरती कोसळू शकतील. म्हणून त्यांनी रेल्वेला अचानक सांगितलं की आता आपल्याला ही भिंत काढायची आहे. त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की आम्ही 1 तासाच्या आत हे काम करतो. तर त्यांना आम्ही 2:45 ते 2:45 पर्यंत वेळ दिला आणि दुपारच्या वेळेस गाड्या कमी असतात त्यावेळेस तुम्ही ही भिंत काढा असं त्यांना सांगण्यात आलं. पण त्यांना तब्बल 3 तास लागले. तर 3 तास आमची जी मेन लाईनची जी थ्रू लाईन असते ती टनलमधून जाणारी जी लाईन होती ती 3 तास बंद होती. पण त्यावेळेस आमची स्लो लाईन चालू होती त्यामुळे आम्ही सगळ्या गाड्या ज्या होत्या त्या फास्ट लाईनवरनं स्लो लाईनवरती डायव्हर्ट केल्या.
पण त्याचा परिणाम असा झाला की स्लो लाईनवरच्या गाड्या 30 ते 35 मिनिटं उशिराने धावू लागल्या होत्या. म्हणजे आणि या आपण जे सगळ्यांचा जो सांगताय- परिणाम आहे तो असा झाला की दिवासारख्या स्थानकावरती हा, बोला. दिव्यासारख्या स्थानकावरती प्रचंड गर्दी उसळली होती आणि लोक दोन्ही बाजूनी म्हणजे ट्रॅकच्या दोन्ही बाजूनी गाड्यांमध्ये दिवा स्थानकावरती शिरत होते. काही लोकांनी सांगितलं की दिवा स्थानकावरती दगडफेक झाली, पण तसं काही झालेलं नव्हतं. दिवा स्थानकावरती लोक दोन्ही बाजूनी ट्रॅकवरती पण उभे राहून ट्रेनमध्ये चढायचा प्रयत्न करत होते. आणि आपले जे दिवा स्थानक जे आहे तिथे पर्यायी व्यवस्था आपल्याकडे अजिबात नाही आहे. लोकांना रेल्वेनीच प्रवास करावा लागतो, कारण रस्ते दिवा स्थानकाला जोडणारे रस्तेच आपल्याकडे अजून निर्माण झालेले नाही आहेत. तर त्यामुळे दिवा स्थानक ही आमची एक फार मोठी जबाबदारी आहे. त्या दिवा स्थानकासाठी मध्य रेल्वेने त्या स्थानकाला मोठं करण्यासाठी आणि तिथे फास्ट गाड्या कशा थांबू शकतील यासाठी MRVCला आम्ही काम पण दिलेलं आहे आणि ते बहुतेक येत्या 4 ते 6 महिन्यात ते पूर्ण होईल आणि दिवा स्थानकावरती आम्ही ज्या फास्ट लोकल असेल त्यांना थांबा देऊ शकू. आज रेल्वे प्रशासनाने दिवा स्थानकावरती फास्ट गाड्यांना स्लो लाईनवरती वळवून सगळ्या गाड्यांना तिथे थांबा देण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्या गाड्यांचा 30 ते 35 मिनिटं खोळंबा असल्यामुळे आणि आमच्या गाड्यांचं जी फ्रिक्वेन्सी असते ती दर 4 मिनिटाची फ्रिक्वेन्सी असल्यामुळे जवळजवळ 10 ते 15 गाड्यांचा तो बॅकलॉग होता. त्या बॅकलॉग म्हणजे 10-15 गाड्यांचा बॅकलॉग म्हणजे कमीत कमी 60-70 हजार लोक. तर एवढी एक्स्ट्रा गर्दी सगळीकडे आपल्याला दिसत होती आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. रेल्वे आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि इथून पुढे सुद्धा आज हा पहिला पाऊस होता आणि पहिल्या पावसाच्या वेळेस आमच्या काही पॉईंटमध्ये आणि त्याचबरोबर ठाण्याचा जो पारसिक टेकडीवरचा जो प्रॉब्लेम झाला, हे 2 प्रॉब्लेम एकत्र आल्यामुळे एवढा मोठा परिणाम लोकांना भोगावा लागला. पण इथून पुढे जो पावसाळा असणार आहे त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जे आज घडलं म्हणजे 3 तास ते टनलचं काम टनलच्या वरची भिंत पाडण्यासाठी जे 3 तास लावले तसं काही इथून पुढे होणार नाही. आज हे पारसिक टेकडीवरचं जे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला काम करावं लागलं ते त्यांना तातडीने हाती घ्यावं लागलं आणि त्यामुळे हे एक म्हणजे नरेंद्र पाटील निश्चितपणे आमच्या रेल्वेला 3 तास थांबावं लागलं. नरेंद्र पाटील, तुम्ही जे म्हणताय की दिव्याला दगडफेक झाली नाही, क्षणभर आपण याच्यावर विश्वास ठेवतो मी तुमच्यावर, परंतु दिव्याला दगडफेक करणं हे केव्हाही चूकच आहे, परंतु दगडफेक करण्या इतपत माणसं प्रक्षुब्ध झाली हे तर आपण मान्य कराल की परिस्थिती तशी स्फोटक बनलेली होती. 2012 साली नरेंद्र पाटील मान्य करतो ना. नरेंद्र पाटील 2012 साली जून ते सप्टेंबर या काळात रेल्वे मधल्या गोंधळाचे मी 2 कार्यक्रम केले. तेव्हा असं वाटलं होतं की 2013 साली अशी वेळ माझ्यावर येणार नाही, पण 2013 साली मला 4 कार्यक्रम करायला लागले. 2014 साली 6 कार्यक्रम करावे लागले. यावर्षी तुम्ही मला गॅरंटी देताय की याच्यानंतर रेल्वे मधल्या गोंधळासाठी आम्हाला दसऱ्यापर्यंत किमान एकही कार्यक्रम करावा लागणार नाही? कारण कधी काय माहिती आहे का, कधी पाऊस आहे, कधी रेल्वेला तडा आहे, कधी पेंटोग्राफ आहे, कधी ओव्हरहेड वायर तुटलेली आहे, कधी सिग्नलमध्ये पाणी गेलेलं आहे, कधी मोटरमनचा संप आहे. तुम्ही नवीन कारणं तरी आता शोधणार किती आहात? कारणं तर सगळी संपून गेली साहेब. नाही, आम्ही कारणं नाही शोधत आहे आणि आम्ही 24 तास अविरतपणे काम करत असतो. 365 दिवस आम्ही रोज काम करत असतो आणि 80 लोकांना आम्ही रोजची ने-आण करतो. तर अशा प्रकारचे जेव्हा आम्ही कामं करत असतो तेव्हा आमची जी सिस्टम आहे ती कंटिन्युअसली 24 तास चालत असते. आज आपण एखादी कोणाची मोटार गाडी घ्या आणि तिला 24 तास उभं करा आणि चालून दाखवा, तिच्यात काही ना काही प्रॉब्लेम होणार आहेत. आमची पण इच्छा असते की एकही मिनिटं आमची सिस्टम बंद न पडो आणि सिस्टम अविरतपणे चालू राहो, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये असं होत नाही. छोटे मोठे असे प्रॉब्लेम्स होतात आणि सध्या या सिस्टमवरती जो ताण आहे आणि ह्या ज्या गोष्टी ह्या जर पीक आवर्समध्ये झाल्या म्हणजे सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ, ह्या वेळेस जर ह्या गोष्टी झाल्या तर त्याचा परिणाम फार मोठा होतो. या बाबतीत आता दिव्याचं जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर दिव्यासारख्या स्थानकांना आम्ही आमच्या परीने त्याला वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. तिथे नवीन एक लाईन टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि फास्ट गाड्या तिथे थांबतील याची सोय करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्याचप्रमाणे दिवा, कळवा, मुंब्रा या भागात पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात यावी यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायला हवे. तुमचा मुद्दा अत्यंत ग्राह्य आहे की कळवा, मुंब्रा, दिवाण, डोंबिवली या भागामध्ये डायरेक्ट रस्ता नाही, याचा एक फार मोठा ताण रेल्वेवर पडतोय किंवा पर्याय नसल्यामुळं अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नाही हे देखील समोर येतं. आपण जाऊया संदीप माळवे यांच्याकडे. संदीप माळवे,
एक प्रकारे मध्य रेल्वे हे हात झटकत नाहीये, पण खापर किंवा संशयाची खापर तुमच्यावर फोडतंय, संशयाची सुई ठाणे महानगरपालिकेकडे देत आहे की तुम्ही सांगितलं मेगा ब्लॉक घ्या, पर्याय नव्हता म्हणून आम्हाला घ्यावा लागला. तुम्ही 1 तास सांगितलात पण 1 तासात काम झालं नाही. तुम्हाला चंद्रावर जायला नव्हतं ना सांगितलं संदीप माळवे. अहो, एक भिंत तोडायची होती, त्याला किती वेळ लागतो याचा अंदाज आम्हाला काढता येत नाही. आमच्याकडे एवढं प्रगत तंत्रज्ञान नाही. संदीप माळवे, संदीप माळवे, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? ह्या संदर्भात मी बोला बोला बोला. मला वाटतं की खापर फोडण्याऐवजी जी आज काही आम्ही समन्वयाने जी कारवाई केली तिथे, कारण अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आज मध्य रेल्वेचे प्रशासन आणि महापालिकेचे प्रशासन काम करत होतं. ज्या क्षणी आम्हाला कळालं सकाळी 6 वाजता आम्हाला निरोप आल्यानंतर आमची आपत्कालीन आणि प्रादेशिक आपत्कालीन कक्षाचे लोक तिथं हजर होते, आमचा फायर ब्रिगेडचे लोक हजर होते, मी स्वतः तिथे हजर होतो आणि माननीय आयुक्तांनी तिथे प्रत्यक्ष भेट देऊन तिथली परिस्थिती पाहिली होती. कारण ज्या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करत होतो की जी भिंत ज्या धोकादायक अवस्थेमध्ये होती, ती भिंत कधीही आणि कोणत्याही क्षणी रेल्वेवर कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकली असती, परंतु केवळ महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनाने समन्वयाने जी कारवाई केली, संदीप माळवे तुम्ही जे केलं ते रिपेअर काम आहे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं काय? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं काय? पावसाळ्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी चेक करायला नको होत्या? त्याला तडा जाईपर्यंत, ती धोकादायक बनेपर्यंत आपण वाट पाहायची. प्रिव्हेंटिव्ह ॲक्च्युली ते धोकादायक असं आता ह्या घडीला म्हणणं मला असं वाटत संयुक्तिक वाटत नाही, परंतु सकाळी ती जागा खचल्यानंतर आमची पूर्ण टीम, माननीय आयुक्त त्या ठिकाणी होते, महापौर साहेब होते, आमचे सगळे पदाधिकारी होते तिथे, त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि तिथली परिस्थिती समजावून घेतली. आणि मला वाटतं की एकमेकावर खापर फोडण्याऐवजी आता ती दोघांची जबाबदारी आहे, जशी महापालिकेची आहे तशी ती मध्य रेल्वेची आहे. परंतु मला वाटतं की अशा वेळेला सकाळी जे आम्ही ज्या पद्धतीनं काम केलं, ज्या समन्वयाने काम केलं, ती गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण का लोकांना अक्षरशः जसं मी आता म्हटलं की लोकांच्या कमरेला दोर बांधून आम्ही खाली सोडलं आणि जो धोकादायक जो संदीप माळवे, ती उतरलेली माणसं, संदीप माळवे, ते उतरलेले कर्मचारी आम्ही निश्चित दाखवलेले आहेत. मुद्दा तो नाहीये संदीप माळवे. हे सगळं झालं अपघात घडल्यानंतर किंवा अपघाताची शक्यता निर्माण झाल्यानंतर. आमचा तोच तर मुद्दा आहे, अपघात होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण काय केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना तुमचे जे रोजचे ग्राहक आहेत ना, कस्टमर, ज्यांची व्याख्या तुमच्या लेखी कष्ट से मर अशी असेल बहुधा, त्यांनी तुमच्याबद्दल काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज संध्याकाळी आमचे अनेक प्रतिनिधी अनेक रेल्वे स्टेशनवर जाऊन तुमच्या प्रवाशांशी बोलत होते. आमचे अनेक कर्मचारी तुमचे प्रवासी आहेत. आम्ही 24 तासाचं चॅनल चालवतो पाटील साहेब, पण आम्हाला असे एक्सक्यूज देता येत नाहीत. आज माझे 60% कर्मचारी जे डोंबिवली आणि अंबरनाथून येतात ते ऑफिसला येऊ शकले नाहीत, पण म्हणून मला चॅनल बंद नाही करता आलं. मला चॅनल तसंच चालू ठेवावं लागलं. आय विश आय कुड गिव्ह रिझन्स लाईक यू. आय डोंट हॅव सिच्युएशन लाईक यू. बघा तुमचे ग्राहक काय म्हणतात ते. नाही, आमची थोड्याशा पावसामध्ये सर्वच्या बऱ्याचशा फेऱ्या कॅन्सल करून आज प्रवाशांचे अतोनात हाल झालेले आहेत. तर जे नाले सफाई म्युन्सिपाल्टी रेल्वे प्रशासनाला जे पैसे देते नाले सफाईला करतात, ते काय केलं? आज जो 4 तासाचा मेगा ब्लॉक घेतला आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महापालिकेचं आणि रेल्वेचं कुठलंही कॉर्डिनेशन नव्हतं, त्यांचं अंडरस्टँडिंग नव्हतं. ह्याच्या अगोदर पण तुम्ही ते करू शकला असता काम. आता मुंबई साईडचा तुम्ही ठाण्याचा बघितलं तर ऑलरेडी पुढचं महापालिका काम करते, पण ते किती दिवसापासून रेंगाळलेलं काम आहे. कधी यांची सिग्नल यंत्रणा बिघडते, कधी बघायला गेलं यांची ओव्हरहेड वायर तुटते, कधी यांची भिंत कोसळते. रेल्वे प्रशासनाने पावसापूर्वी जी कामं करायला पाहिजे होती ती अजून तरी झालेली नाही आहेत. मग अजूनपर्यंत जून आला, जूनचा अर्धा जवळचा जून संपत आलेला आहे, अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची काळजी घेतलेली नाहीये. लास्ट इयर आपल्याकडे अजिबात पाऊस नव्हता, त्यामुळे आम्ही सगळेजण देवाकडे प्रार्थना करतोय खूप सारा पाऊस येऊ देत आणि माझा महाराष्ट्र, माझा देश पाण्याने नाहून निघू देत. पण असं झालं तर पाऊस आला तर एका दिवसाच्या पावसाने रेल्वेचे जे हे हाल आहेत, मग येणाऱ्या पुढच्या 4 महिन्याच्या पावसाने रेल्वे मुंबई आणि महाराष्ट्र काय होईल त्याचं कोणाकडे उत्तर नाही आता. सो प्लीज टेक इट व्हेरी सिरियसली अँड डू अकॉर्डिंगली युअर वर्क प्लीज गाईज. संदीप माळवे आणि नरेंद्र पाटील, तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही जे काम केलं त्याबद्दल आम्ही निश्चित नोंद घेतली, परंतु हे काम करायची आपत्कालीन वेळ का आली असा सवाल फक्त मी एकटा करत नाहीये, असे तुमचे प्रवासी देखील करतायत. नरेंद्र पाटील, मला तुम्ही सांगा,
की अशा प्रकारचे एक्सक्युजेस आपण द्यायची वेळ देखील आता संपून गेलेली हे आपण मान्य करणार नाही का? आमच्याकडे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स होत नाही, आम्ही नाले सफाईचं काम दुसऱ्यावर ढकलून मोकळं होतो, संरक्षण भिंतीचं काम दुसऱ्यावर ढकलून मोकळं होतो. मुंबईला रेल्वे ही एकमेव लाईफलाईन आहे आणि विशेषतः ठाण्याच्या पुढे आपण त्याच्याबद्दल बेफिकीर आहोत. नरेंद्र पाटील, आवाज गेला. नरेंद्र पाटील, माझा आवाज येतोय? मुंबईला बोला. हा, आता येतोय. बोला. रेल्वे ही एकमेव लाईफलाईन आहे मुंबईसाठी आणि याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. आणि आमचे जे कर्मचारी असतात हे 24 तास ह्यासाठी झटत असतात की रोज सकाळी आमचे जे पॅसेंजर्स आहेत ते वेळेवर कामाला येवत आणि संध्याकाळी काम झाल्यावरती वेळेवरती परत जावत. आणि हे अविरतपणे आम्ही गेले 100-150 वर्षापासून हे काम मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे करत आहे. त्यामुळे रेल्वेला त्यांच्या आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आमच्या प्रवाशांबद्दल काळजी नाही आहे किंवा काही सोयीसुतक नाही आहे असं मुळीच म्हणता येणार नाही आहे. आमचे जे कर्मचारी आहेत ते चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. पण आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईपासून आम्ही काही वेगळे नाही आहोत. तर मुंबईमध्ये जी सध्या परिस्थिती आहे, जिथे मुंबईमध्ये जे पाण्याचा निचरा होण्याचा जो वेग आहे तो नॉर्मल याच्यापेक्षा कमी झालेला आहे. त्यामुळे पाणी बऱ्याचशा ठिकाणी पाणी तुंबतं. आमची जी ट्रॅकची लेवल आहे ती 100-150 वर्षापासून ती एकाच लेवलला आहे. आम्हाला त्या लेवलपेक्षा वरती येता येत नाही. पण बाकीची मुंबई त्या पानाने थोडीशी वरती गेलेली आहे. त्यामुळे एक नॅचरल फ्लो सगळा जो आहे पाण्याचा तो आमच्या रेल्वे ट्रॅककडे येतो. कुठे जरी पाणी पडलं तरी त्याचा जो फ्लो असतो तो नॉर्मली रेल्वे ट्रॅककडे येतो आणि तिथून तो निचरा व्हायला वेळ लागतो. आणि रेल्वेची जी सिग्नलिंग यंत्रणा असते त्या सिग्नलिंग यंत्रणेमध्ये जर पाणी गेलं, जे पॉईंट असतात आमचे त्यांच्यामध्ये जर पाणी गेलं तर रेल्वेचे जे सिग्नल्स असतात ते फ्लॅश करायला लागतात आणि रेल्वे गाड्यांना खोळंबा होतो. आजही गाड्या आमच्या ठप्प झालेल्या नव्हत्या, पण सिग्नलिंग यंत्रणेला त्या पाण्या साचल्यामुळे फ्लॅशिंग झाल्यामुळे आमच्या गाड्या हळू जाऊ लागल्या. आणि त्या आता परिस्थिती अशी झालेली आहे की आम्ही दर 4 मिनिटाला गाडी एक चालवतो आणि एका गाडीत साधारणतः 4 ते 5 हजार लोक जातात. तर जर समजा 30 मिनिटं जरी गाड्या लेट झाल्या किंवा 10-15 मिनिटं जरी गाड्या लेट झाल्या तर त्यात 4 गाड्या लेट होतात आणि त्याच्यात जवळजवळ 20,000 लोकांची जाण्याची क्षमता कमी होते. तर अशा प्रकारे हा आमच्यासाठी खूप जिकरीचा आणि आम्ही याच्या बाबतीत खूप जागरूक आहोत. पण काही गोष्टी अशा आहेत की आम्ही मुंबईमध्येच आहोत, मुंबईपासून वेगळे नाही आहोत. पाणी जर सगळीकडे तुंबायला लागलं तर ते सर्वात पहिले आमच्या भागांमध्ये तुंबायला लागतं, कारण आम्ही थोड्या खालच्या लेवलला आमची रेल्वेची ट्रॅक जी आहे ती खालच्या लेवलला आहे. त्या ट्रॅकला आम्हाला वरती करता येत नाही, कारण वरती आमची ओएची आणि पूल जे आहे ते पूर्वीचे सगळे त्या लेवल. नरेंद्र पाटील, तुम्ही 3 मुद्दे सांगितले. ट्रॅकची लेवल वरती करता येत नाही, पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागतो आणि सिग्नल यंत्रणा, हे तिन्ही मुद्दे. आपल्यासोबत विवेक खरे आहेत. विवेक खरे हे या रेल्वेच्या प्रश्नाचे अभ्यासक आहेत, तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत. हे सगळं मोहेंजोदडो हडप्पा नावाचा जो एक पिक्चर येतोय विवेक खरे, त्याच्यात दाखवावं असं वाटत नाही का? काय वाटतं तुम्हाला की हे जे सगळे एक्सक्युजेस आहेत, हे जे सगळे हाल आहेत, हे सगळे त्या काळात लोकांना होत होते, आजही आम्हाला भोगायला लागतात इकडे? विवेक खरे. उदयजी, परिस्थिती अशी आहे की संपूर्ण प्रशासनाला देशभर आपल्यावर कितीही चुका केल्या तरी कुठलीही कडक कारवाई होऊ शकत नाही, कारण सगळे चोर एकमेकांना सामील आहेत, हे वास्तव आहे. मग ते राज्य सरकार असो, पालिका प्रशासन असो किंवा केंद्र सरकारचं प्रशासन असो. आता प्रश्न आहे मुंबईतला पाण्याचा जो लॉगिंग होतं रेल्वे ट्रॅकवर त्याचा. मी नरेंद्र पाटलांच्या एका मुद्द्याशी मी सहमत आहे. जेव्हा रेल्वे 150 वर्षापूर्वी मुंबईत घातली गेली, रेल्वेचे रूळ हे त्यावेळच्या रस्त्यांच्या उंचीपेक्षा साधारणपणे 1.5 ते 2 फूट उंचीनी जास्त होते. कालांतराने त्यामुळे रेल्वे रुळाच्या आसपास आलेलं पाण्याचा निचरा पटकन होत असे. आज महानगरपालिका किंवा रेल्वे रुळालगतच्या ज्या काही लोकल बॉडीज आहेत, हे दरवर्षी डांबरीकरण करून रेल्वे रुळांची उंची ही डांबरी शेजारच्या रस्त्यांपेक्षा खाली गेलेली आहे. हे मेजॉरिटी ठिकाणी अवस्था ही आहे. त्यामुळे वॉटर लॉगिंगच्या बाबतीमध्ये रेल्वे प्रशासनाला दोष देणं हे अत्यंत चूक ठरेल. यासाठी ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका आणि आसपासच्या ज्या काय कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी आणि रेल्वेने की रेल्वेच्या रुळाच्या लेव्हलपेक्षा सर्व रस्ते हे किमान 6 ते 8 इंच खाली असतील, निदान त्या आसपासचे रेल्वेच्या रुळांच्या दोन्ही बाजूचे, हे बघणं
हे स्थानिक प्रशासनाचं काम आहे आणि स्थानिक प्रशासन याकडे पूर्ण दुर्लक्ष गेली वर्षानुवर्ष करत आहे. हे वास्तव आहे, त्याची किंमत रेल्वेला मोजावी लागते. आता प्रश्न आहे की रेल्वेच्या सावळ्या गोंधळाचा. रेल्वेचं प्रशासनही हे काही भारताबाहेरून आलेलं नाही, त्याही मातीच्या चुली आहेत आणि ते अत्यंत चुकीचं कुठलंही प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि पोस्ट ॲक्सिडेंट मॅनेजमेंट या दोन्हीकडे पूर्ण दुर्लक्ष करून आणि एकमेकांवर उणीधुणी काढण्यापलीकडे करत नाहीत. रेल्वेच्या प्रशासनाही आपल्याला लेफ्ट टू राईट घेणं अत्यावश्यक आहे, त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाला सुद्धा या दोन्हींना घ्यायला सुरुवात करा, तर कदाचित हे रेक्टिफाय होऊ शकेल. नरेंद्र पाटील, या पावसाळ्यामध्ये तुम्ही आम्हाला असं अश्युअर कराल का की अशा प्रकारच्या सावळ्या गोंधळावरचा या पावसाळ्यातला हा शेवटचा कार्यक्रम असेल? यापुढे रेल्वे आम्हाला अशी संधीच देणार नाही की कितीही पाऊस पडला, कारण रेल्वेमध्ये मुंबईमध्ये 1800 मिलीमीटर पाऊस पडतो हे आपल्याला माहिती आहे. आमच्याकडे पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागतो. भरतीच्या वेळी जर असा पाऊस पडला तर रस्त्यावर पाणी तुंबतं, तसंच ते रेल्वे ट्रॅकवरही साचतं. हे सगळं माहिती आहे. याच्यावर उपाययोजना वर्षानुवर्ष आम्हाला करतात नाही. फक्त जनसंपर्क अधिकाऱ्यांचे चेहरे नावं बदलत आहेत, जीएमची नावं आणि चेहरे बदलत आहेत, बाकी सगळं आहे तेच आहे. किंबहुना त्यात अधिक भर पडले. याचं कारण मुंबई आम्ही बेसुमार वाढवून ठेवली. ठाण्याच्या पुढे दुसरी मुंबई एवढी लोकसंख्या झालेली आहे. इज दिस अ लास्ट टाइम वी सी यू फॉर दिस बॅड रिझन्स? आमचा प्रयत्न तर असाच असणार आहे की इथून पुढे अशा कारणांसाठी अशा तुमच्या चॅनलवरती येऊन बोलायची गरज पडायला नको. मध्य रेल्वेचा आणि पश्चिम रेल्वेचा आणि भारतीय रेल्वेच्या आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा असाच प्रयत्न असतो की ही जी रेल्वेची सिस्टम आहे ही कंटिन्युअस चालावी. कारण आम्हाला 10 मिनिटाचा सुद्धा विलंब जर झाला तर आमचे 10 ते 15 हजार आमचे जे प्रवासी असतात त्यांना त्याची क्षती पोहोचते. त्यामुळे रेल्वे प्रशासन जे आहे ते पूर्णपणे ह्या पावसाळ्यामध्ये आता आज जो खोळंबा झाला तसा खोळंबा पुन्हा होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील राहणार आहे. आणि रेल्वे प्रशासन त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने कंबर पण कसलेली आहे. आणि आम्हाला गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे की अशा प्रकारच्या 2-3 वेळा अशी प्रकारची घटना होतात, पण मग आमची जी सिस्टम आहे ती नॉर्मल सुरळीत होते. काही गोष्टी ज्या तुम्ही आता स्वतःच तुम्ही सांगितल्या की ज्या दिवशी खूप प्रचंड प्रमाणात पाऊस पडेल आणि हाय टाईड त्या दिवशी त्याच्याशी जेव्हा कोइन्साइड करेल तेव्हा हाय टाईडमुळे मुंबईमध्ये पाणी उलटं मिठी नदीद्वारे मुंबईच्या आत पाणी शिरतं. तर अशा वेळेस कधी वॉटर लॉगिंगचा प्रश्न पुन्हा डोकं काढू शकतो. पण मला तरी खात्री वाटते की आणि आम्हाला आमच्या जे कर्मचारी जे आमचे अविरतपणे काम करत आहेत त्याच्यावरनं तरी मला असं वाटतं की पुन्हा मुंबईकरांना अशा प्रकारचा त्रास होणार नाही. नरेंद्र पाटील, तुम्ही अविरतपणे आणि 24 तास हे शब्द अनेकदा वापरलेत. ते अनेकदा वापरायच्या ऐवजी एकदाही रेल्वे बंद पडली नसती तर तुम्ही तसे ते करत आहात असं मला आज बोलायची संधी मिळाली असती. कधीतरी असा कार्यक्रम करूया की या अख्ख्या महिन्याभरात एकही रेल्वेची ट्रेन तुमची लेट झाली नाही अथवा एकही रेल्वेचा अपघात झाला नाही असा एकतरी महिना तुमच्या कारकिर्दीत आम्हाला इथं करायला मिळू द्या. यानंतर वेळ एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपल्याबरोबर नरेंद्र पाटील नसतील म्हणून त्यांचा जास्तीत जास्त वेळ आता आपण घेतला. अर्थात गजानन महातपूरकर यांच्यासाठी देखील अनेक प्रश्न आहेत. परंतु नरेंद्र पाटील, यू हॅव बीन अ फॅन्टॅस्टिक पर्सन, पण लक्षात ठेवा वी आर नॉट हॅपी विथ युअर सर्व्हिसेस. वेळ झाला का ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहता रेल्वेचा सावळा गोंधळ. रेल्वेचा सावळा गोंधळ. आपल्यासोबत गजानन महतपूरकर आहेत, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पश्चिम रेल्वे. गजानन महतपूरकर, पश्चिम रेल्वेची बॅटरी चोरीला गेली. आता आम्ही काय अख्खी रेल्वे गाडी चोरीला जायची वाट बघायची आहे का? रेल्वे सुरक्षा दलावर काय कारवाई झाली? बॅटरी तर चोरीला गेली, प्रवाशांचा खोळंबा तर झाला, कारवाई काय झाली मला सांगा. गजानन महतपूरकर, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? नमस्कार साहेब, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? प्लीज. आपलं जीवन एक हा येतोय, तुमचा आवाज येतोय मला. बोला. आवाज येतोय आणि मी पण बोलतोय, माझा आवाज पण तुम्हाला पोहोचत असेल? प्लीज. येस. हा, नमस्कार. मी सांगू इच्छितो साहेब की आतापर्यंत जेवढी चर्चा रेल्वेवरती झालेली आहे
त्याच्यात रेल्वेची चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न झालेलाच नाहीये. फक्त रेल्वेची म्हणजे जी वाईट बाजू आहे तिलाच उभारण्यात आलेलं आहे. तर असं नाही साहेब, 163 वर्ष जुनी रेल्वे आहे, मुंबईची लाईफलाईन म्हणवली जाते आणि बऱ्याच गोष्टी रेल्वेच्या एवढ्या चांगल्या आहे त्यांची चर्चा कधी मीडिया करत नाही. तर हे चांगली गोष्ट नाहीये. मीडियाला कधी रेल्वेच्या चांगल्या बाजूची चर्चा पण करायला पाहिजे. गजानन महत्पूरकर दिवसाला 80 लाख, तुमच्या माहिती करता सांगतो, दिवसाला 80 लाख प्रवाशांची तुम्ही वाहतूक करता. पश्चिम रेल्वेवर 1305 लोकल ट्रेनच्या फेऱ्या होतात आणि जवळपास 90 एक्सप्रेस ट्रेन असतात. मध्य रेल्वेवर 100 ट्रेन असतात आणि 1647 फेऱ्या होतात. तुम्हाला हार्बरचे आकडे देऊ शकतो साहेब. आपण इकडे मध्य रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वेचा बायोडाटा वाचायला आलेलो नाही आहोत. आम्ही इथे बायोडाटाची चर्चा करत नाही आहोत. आम्ही जो प्रवाशांना त्रास झाला त्याची चर्चा करतोय. अहो, बॅटरी चोरीला जाते, बॅटरी चोरीला जाते, बॅटरी चोरीला जाते, एक्सप्लेनेशन काय आहे, याची कारवाई काय आहे, पुन्हा हे होणार नाही याची गॅरंटी काय? बॅटरी चोरीला जाते. आपल्या जीवनात पण कधी ना कधी चांगल्या आणि वाईट बाजू दोन्ही होतात ना साहेब. बॅटरी चोरीला गेली तर चोरीची घटना प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी होत असते. आता एवढं मोठं रेल्वे नेटवर्क आहे, 80 लाख लोकांना आम्ही एवढं घेऊन जातो. नेटवर्क पूर्ण इंटरनॅशनल लेवलची रेल्वे आहे आणि त्याच्यामध्ये एक चोरीची घटना झाली, पण त्याच्यामुळे ते 1 तासाच्या आत ती सुधारली गेली आणि लगेच पूर्वपदावर आली, सुरळीत झाली. ते कोणी सांगत नाही. फक्त निगेटिव्ह बाजू का हायलाइट केली जाते मला हे कळून येत नाही. बरोबर आहे, निगेटिव्ह का केली जाते माहिती आहे का? पॉझिटिव्ह बाजू रेल्वेची हे पण तर करत जा की 24 तास रेल्वे चालती, मुंबईची लाईफलाईन म्हणवली जाती. फक्त रेल्वेमुळे मुंबई आपली चालती. एवढी मोठी महानगर मुंबई आहे, त्या रेल्वेमुळेच आपलं सगळं काम इथे सुरळीत चालू राहतं. ज्या दिवशी रेल्वे बंद होती त्या दिवशी मुंबई पण ठप्प होते. हे कबूल आहे की नाही तुम्हाला सांगा? अहो, हे कबूल आहे म्हणून तर हा कार्यक्रम करतोय. जर 80 लाख प्रवासी मुंबईच्या रेल्वेवर, उपनगरी सेवेवर अवलंबून राहिले नसते तर मी हा कार्यक्रमच केला नसता. अहो, आता काय रेल्वेची अख्खा डबा किंवा रेल्वेची अख्खी वाघीण चोरला जायची वाट बघायची का? रेल्वेच्या ऑफिसमधून बॅटऱ्या चोरल्या जातात आणि ते गर्दुल्ले चोरतात असं म्हटलं जातं आणि त्याच्यावर आम्ही असं होऊ शकतं असं एक्सप्लेनेशन ऐकायचं. म्हणजे उद्या सकाळी कशावरून नाही होणार? म्हणजे आज रात्री झोपणारा हा कार्यक्रम बघणारा माणूस त्याला काय वाटेल की पश्चिम रेल्वेचा जनसंपर्क अधिकारी इथे येऊन काय सांगतोय की हे चोरीला जाऊ शकतं? मग रेल्वे सुरक्षा दलाचं काम तरी काय? त्याच्यापैकी किती जणांना सस्पेंड केलं, किती लोकांवर कारवाई झाली मला सांगा. चोरी तर होऊ शकते ना साहेब, चोरी कुठे पण होते ना साहेब. विवेक खरे व्हॉट आर एक्सप्लेनेशन की चोरी कुठेही होऊ शकते, इथे होते तशी होऊ शकेल. तुमचं काय मत आहे? इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. विवेक खरे काय सांगाल तुम्ही? जे काय बोलले ते नाही, ऐकून घ्या माझी गोष्ट. माझ्या गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करा साहेब. बोला. माझ्या गोष्टीला साहेब जे आता बोलले तुम्ही खरे साहेब त्यांना बोलू द्या जरा एक सेकंद, मग मी तुमच्याकडे येतो. महत्पूरकर बोला. गोष्टींवरती चर्चा कशाला व्हायला पाहिजे? बोला ना साहेब. तुम्ही आता साधं विधान केलंय की अशा चोऱ्या पुन्हा सुद्धा देखील होऊ शकतात. हा, माझं म्हणणं फक्त एवढं आहे. नाही मी हे म्हटलं नाही साहेब. तुम्ही उगाच चुकीचं म्हणू नका की पुन्हा होऊ शकतात. मी हा शब्द उच्चारलेला नाही. मी फक्त बोललो की चोरी कुठे पण होऊ शकते आणि चोरी झाल्यानंतर आम्ही त्याला पूर्वपदावर सुरळीत पुन्हा प्रवास आणला, ते पण महत्वाचं आहे ना. 1 तासाच्या आत प्रवास पुन्हा सुरळीत झाला तर कधी कधी चांगल्या गोष्टीला पण हायलाइट करायला पाहिजे. माझं निवेदन फक्त ते, बाकी काय माझं तसं चोऱ्या पुन्हा हे शब्द तुम्ही माझ्या तोंडात टाकताय. मी असं म्हणत नाही. विवेक खरे 1305 फेऱ्या, 90 एक्सप्रेस आणि जवळपास 40 लाख कर्मचारी हे पश्चिम रेल्वेवर प्रवास करत असतात. 40 ते 45 लाख प्रवासी आणि त्यांच्या इथे रेल्वेची बॅटरी चोरीला जाते. ही काही फार त्याची गोष्ट नाही. तासाभरात सगळं सुरळीत झालं. हे इतकं कॅज्युअल आहे? हे इतकं सहज सोपं घ्यायचं आपण? काय वाटतं आपल्याला? नाही, ज्या प्रकारे पश्चिम रेल्वेचे अधिकारी हे बोलले, त्यांच्या बोलण्याचा जो काय एकंदर टोन आणि प्रेझेंटेशनची स्टाईल आहे त्याच्यावरनं ही अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे. आम्ही ती केली, तासाभरात दुसरी बॅटरी आणली, लावली. कशाला उगाच तुम्ही कार्यक्रम करताय आणि आम्हाला डोक्याला त्रास देताय? हा एकंदर त्यांच्या बोलण्याचा टोन आहे. दुर्दैवाने रेल्वेच नव्हे तर सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्या देशातली ही याच मानसिकतेमधनं सत्ता गाजवते आहे. पक्ष कुठलाही सत्तेवर आला तरी दुर्दैवाने हे सत्य आहे. यांना
तुम्ही ज्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या देशात कडक शासन होईल आणि ते सामान्य जनतेला की हा माणसाला अंगावरचे कपडे काढून घरापर्यंत जावं लागलं, मी एक अनपार्लमेंटरी शब्द हा वापरतो आहे, या शिक्षा जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट ही निर्लज्ज प्रशासकीय यंत्रणा आहे, पूर्ण निर्लज्ज आहे, हे ह्याचं त्याच्यावर ढकलून मोकळे होतील. आत्ता एक अर्ध्या तासांनी तुमचा कार्यक्रम संपला की म्हणतील सुटलो, परत आलं की बघू काय होईल ते, तेव्हाची तेव्हा नवी उत्तरं देऊ. गजानन महातपूरकर, प्रेक्षक काय म्हणतात तुमच्याबद्दल तुम्हाला ऐकायचंय का? मी तुम्हाला आज तुमच्या पश्चिम रेल्वेच्या या सगळ्या गोंधळाबद्दल तुमचेच प्रवासी काय म्हणतात ते ऐकवतो आणि नंतर तुमचं बोलणं ऐकूया. बघा प्रवासी काय म्हणतात. रोजच्या प्रमाणे शाळा लावले त्यावेळेस ते म्हणाले कुर्ल्याला अतिवृष्टी झाल्यामुळे बिघाड झाले आहेत, गाड्या अनिश्चित वेळाने चालू आहेत, जर तुम्हाला आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा. पण स्टेशनला आलो तर गाड्या लेट होत्यात, पण कुर्ल्याला जेव्हा पोहतो तेव्हा काही नाही, एकदम कोरडं फट येत होतं. म्हणजे माणसाला त्रास द्यायचा आणि ह्या लाईनीला हमेशाच प्रॉब्लेम आहे, रोज गाड्या लेट रोज. पण आजचं आमची फसवणूक केली अक्षरशः. रेल्वेच्या दिवसांमधला महिलांसाठीचा आज काळा दिवस म्हणावा लागेल, कारण आज अतिशय कारण नसताना, एक थेंब सुद्धा पाऊस नसताना रेल्वे बंद पडल्या. अनेक ठिकाणी महिलांचा जाण्या येण्याचा खोळंबा झाला. त्यातही अजून एक घटना अशी घडली की मुलुंड स्थानकावरती यादव नावाच्या बाई आहेत, ज्या प्रसूतीसाठी जे रुग्णालयामध्ये चाललेल्या होत्या, त्यांना जाता आलं नाही त्या रेल्वेच्या गोंधळामुळे, तर त्यांची ट्रेनमध्येच प्रसूती करावी लागली आणि तिथे त्यांची प्रसूती झाली. महिलांना होणाऱ्या त्रासांमध्ये रेल्वेनी सुटका करायलाच पाहिजे, कारण रेल्वेमध्ये अनेक गोष्टींच्या सुविधा नाही आहेत. रेल्वेमध्ये पोलिसांची कमी आहे, रेल्वेमध्ये स्वच्छतागृहांची कमी आहे, रेल्वेमध्ये आरोग्याची कमी आहे. या गोष्टींचा विचार केला गेलाच पाहिजे. गजानन महातपूरकर, विवेक खरे यांची भाषा कदाचित अत्यंत कडक आणि कानाला अप्रिय असेल, परंतु तुमच्या प्रवाशांची भाषा यापेक्षा वेगळी नव्हती. तुमच्या चांगल्या कामाचं कौतुक आम्ही जरूर करू की तुम्ही दररोज 1305 फेऱ्या करताय, 90 एक्सप्रेस, तुमचा सगळा बायोडाटा तुमच्यासमोर मी वाचून दाखवतो, कार्यक्रमाला तयारी करून बसतो. मी काय रेल्वेने प्रवास केलेला नाही, रोज प्रवास करतोय म्हणून बोलतोय. बोला महातपूरकर, बोला. आमचे 95% कर्मचारी आहे, फक्त तुमच्या रेल्वेनेच येत आहेत, लक्षात घ्या. बोला महातपूरकर साहेब. माझं म्हणणं तसं नाहीये, जे अन्यथा तुम्ही लोक घेताय त्या गोष्टीला. आता जसं तुम्ही ऐकून घ्या, प्रवासी जे तुम्ही ऐकवले ते एक त्यांनी मुलुंडची चर्चा केली. मुलुंड स्थानक जे आहे ते मध्य रेल्वेचं स्थानक आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय, जयदेव जयदेव पश्चिम रेल्वे देवा, अशी काय आरती पश्चिम रेल्वेची लोक करतात का तुमच्याबद्दल? अहो बॅटऱ्या चोरल्या जातात, लोक हसतात तुम्हाला. आता काय अख्खी रेल्वेची गाडी चोरण्याची वाट बघायची का? नाही साहेब, मला सांगा. नाही असा प्रकार नाहीये साहेब. चोरीची घटना झाली त्याच्याकरता आम्ही खंत व्यक्त करतो आणि त्याची कारवाई होतीये आणि त्याच्या विरुद्ध कारवाई, ज्यांची जे पण दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई नक्की केली जाणार. आणि त्याच्या अलावा जे मॉन्सून प्रिकॉशन्स करता जे तयारी केलेली गेली आहे, बोला ना. काय तयारी केली गेली ती दिसू तरी देत आम्हाला. चर्चा जर काही पॉझिटिव्ह याची झाली इथे तर प्लीज जरा सांगा तुम्ही काय तयारी केली ते कळू तरी द्या. इच्छितो साहेब, कळू तरी द्या. 43 नाले सफाई आम्ही इथे केलेली आहे. त्याशिवाय तेच मी सांगतो साहेब, आमचे जे खालच्या स्तराचे जे स्थानक आहे तिथे 80 डिझेल पंप आम्ही लावलेले आहे, जे साचलेले पाणी रिकामं करण्याकरता. आणि जे आजची जी घटना झालेली आहे ती पश्चिम रेल्वेवर आज वाहतूक बरोबर सुरळीत चालू होती. पश्चिम रेल्वेवर तसं काही प्रकार झालेला नाही आज. नाही, पण ही हेडलाईनच करायला पाहिजे की पश्चिम रेल्वे वेळेवर धावली, ही हेडलाईन करायची गोष्ट आहे का? गजानन महातपूरकर, मला तुम्ही सांगा. अहो मध्य रेल्वेपेक्षा पश्चिम रेल्वेचा कारभार चांगला, अशी पश्चिम रेल्वेची ख्याती होती, परंतु आता ते उलट झालंय. मध्य रेल्वेपेक्षा पश्चिम रेल्वेच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. किती दिवस आम्ही फक्त हे केलं ते केलं ऐकणार, परंतु प्रत्यक्षात त्याचा रिझल्ट आम्हाला का बघायला मिळत नाही? कधी ओव्हरहेड वायर तुटते, कधी सिग्नलमध्ये पाणी गेलेलं आहे, कधी रेल्वेला तडा गेलेला आहे. हे किती वर्ष आम्ही ऐकणार आहोत? कारवाई कधी होणार मला सांगा? कारवाई, वी वॉन्ट रिझल्ट्स. कधी कधी अडचणी येतात साहेब, तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी तुमचं म्हणणं मान्य करतो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यामुळे वाहतूक विस्कळीत होती, पण तरी आमचं नेहमी प्रयत्न असाच असतो की प्रवाशांना काही त्रास होऊ नये आणि आमच्यातर्फे दिवस रात्र अहोरात्र हाच प्रयत्न केला जातो की वाहतूक सुरळीत चालावी.
विवेक खरे आपण उद्देश असतो साहेब. विवेक खरे आपण समाधानी आहात रेल्वेच्या ह्या उत्तरावर? आता काय एक मराठीत म्हण आहे, निर्लज्जम सदा सुखी. त्याच्या आधी एकलज्जाम परित्यज्य हे आहे. एक लाच सोडली ना की सगळं आपल्याला तसंच वाटायला लागतं. संदीप माळवे आपल्या बरोबर आहेत. संदीप माळवे, आज जे झालं ते झालं, परंतु दिव्याला जायचा रस्ता नाही. महानगरपालिका या संदर्भात काय काम करणार आहे? का पुन्हा एकदा असं काही अडचण निर्माण झाली, अशी काही समस्या निर्माण झाली तर असंच संपूर्ण ठाण्यापुढच्या शहरांना वेठीला, उपनगरांना वेठीला धरलं जाणार आहे? भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2, आज जशी भिंत संरक्षक कोसळत होती ती तुम्ही थांबवलीत किंवा त्याच्यापासून होणारा धोका तुम्ही टाळलात. असं प्रिव्हेंटिव्ह काम तुम्ही इतर स्पॉट्सवर कधी करणार आहात? संदीप माळवे. हां, मला उदयजी, मी पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देतो की जर रस्त्याच्या बाबतीत आपण जे बोलला आहात, खरं तर मी तुम्हाला अतिशय अभिमानानं सांगू शकेन की गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये ठाणे शहरामध्ये रस्त्या रुंदीकरणाची जी काही मोठी मोहीम माननीय आयुक्तांनी हाती घेतली, त्याच्यामध्ये पोखरण रोड नंबर 1 असेल, पोखरण रोड नंबर 2 असेल, कापूरबावडी जंक्शन असेल, घोडबंदर सर्व्हिस रोड असेल, इतकंच काय पण काळव्यासारख्या ठिकाणी बुधाजी नगरपासून रेल्वे लाईनला जाणारे जो रस्ता होता तो असेल, किंवा आपण जर जे एवढे आपण म्हणता की गेलं वारंवार म्हटलं जातं की ठाणे रेल्वे स्टेशनच्या मधून जवळपास 5 ते 7 लाख लोक दररोज प्रवास करतात. त्यांना जाऊन विचारा की गेल्या रेल्वे परिसरामध्ये जी काही आपण रस्ता रुंदीकरणाची जी कारवाई केलेली आहे ती कारवाई बघितल्यानंतर निदान रस्त्याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उठवलं जाऊ नये इतकी माझी माफक अपेक्षा आहे. आणि माननीय आयुक्तांनी केवळ रस्ते रुंदीकरण केलं नाही तर त्यांचं पुनर्वसनही केलं. त्याच्यामुळे ठाणे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांतर संदीप माळवे अशा संरक्षक भिंती, संदीप माळवे अशा संरक्षक भिंती किती ठिकाणी आहेत? मुंब्रा स्टेशन ते बायपास जंक्शनचा जो 4 किलोमीटरचा रस्ता आहे तो जर आपण आता प्रत्यक्षात बघितल्यानंतर पूर्वीचा मुंब्रा आणि आत्ताचा मुंब्रा याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला फरक जाणवेल. आणि ही कारवाई आपण मोठ्या धाडसानं केलेली आहे, एवढं मी सांगू. मान्य आहे मला, पण आज जसं संदीप माळवे रस्ता रुंदीकरणाचं काम संदीप जयस्वाल यांच्या काळात जे झालंय ते संजय जयस्वाल ते अगदी काबिले तारीफ आहे, याच्याविषयी की वाद नाही. परंतु ही जी गावं आहेत, दिवा असेल, मुंब्रा असेल, ही रस्त्यानं कनेक्टेडच नाही आहेत. त्याच्याविषयी आपण काय करणार आहोत? हा भाग क्रमांक 1. आणि असे जे आणखीन स्पॉट आहेत की जे आज टनेलच्या आधीचा स्पॉट तुम्ही पाहिला, तसे अनेक स्पॉट आहेत त्या रस्त्यावर, त्याविषयी तुम्ही काय करताय? थोडक्यात आणि पटकन सांगा संदीप माळवे. येस, एक पहिला मुद्दा असतो की पुढे आता मुंब्र्याच्या बाबतीत मी एवढं सांगू शकेन की माननीय आयुक्तांनी मध्यंतरी व्हिजिट केली मुंब्र्याची, आणि मुंब्र्यापासून दिव्याला जाणाऱ्या रस्त्याचं काम आपण लवकरच पावसाळ्यानंतर हाती घेतोय, जेणेकरून जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल. दुसरा मुद्दा आहे की माननीय आयुक्तांनी आज ज्यावेळेला पार्शिकच्या संदर्भात व्हिजिट केली त्यावेळेला त्यांनी असे काही अजून काही स्पॉट्स असतील त्या स्पॉटचे सर्वे करून इमिजिएटली त्याचा तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे असे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आम्ही इमिजिएटली घेतलेले आहेत, याच्यापुढे घेणार आहोत. त्याच्यामुळे मगाशी जर खरे म्हणाले की अतिशय निर्लज्जपणे प्रशासन काम करतं, हे त्याच्याशी माझा आक्षेप आहे. कारण केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही, तर केवळ नागरिकांची काही कर्तव्य आहेत, नागरिकांची काही जबाबदारी त्यांनी जर व्यवस्थित पार पडली तर केवळ ज्यावेळेला एक बोट आपण इतरांकडे प्रशासनाकडे दाखवतो, 4 बोट आपल्याकडे स्वतःकडे असतात याची जाणीव त्यांना असायला पाहिजे. परंतु मी प्रशासनाची भलावण करत नाही, परंतु प्रशासन जे करतंय त्याची निश्चितपणे लोकांनी त्याची दखल घ्यायला हवी. कारण का आम्ही ज्या परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे, जर आमच्या नाल्याच्या बाबतीत जर मगाशी एक मुद्दा उपस्थित केला खरेंनी की नाले सफाईच्या संदर्भात, मी तुम्हाला यावेळेला तुम्हाला निक्षून सांगतो की ठाणे शहरामध्ये जी नाली सफाई केली की माननीय आयुक्तांनी त्याचं बायोमेट्रिक केलं की रोजच्या रोज कॉम्प्युटराइज फोटोग्राफ्स घेतले, त्याचं जिओ टॅगिंग केलं की आज किती नाली सफाई झाली. आणि एवढं करून सुद्धा परत काय होतं की पालत्या घड्यावर पाण्यासारखा प्रकार होतो की परत नागरिक त्याच्यामध्ये कचरा टाकतात. त्याच्यामुळे मला वाटतं की केवळ प्रशासनाला दोष न देता नागरिकांनीही त्याच पद्धतीने एक जागरूकतेने जर वागलं तर मला वाटतं की हे जे काही आज हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. संदीप माळवे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. फायनल वर्ड फ्रॉम विवेक खरे, आपण दोन्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलंय आणि त्याहीपेक्षा संदीप माळवे यांनी नागरिकांच्या सहभागाचा देखील मुद्दा मांडलेला आहे. झाल्या 3 दिवसाच्या प्रकारानंतर सेंट्रल रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, काय सांगाल आपण? नंबर 1, मी ठाणे महानगरपालिकेचं या बाबतीत की त्यांनी भिंत पुढचा काही ॲक्सिडेंट होऊन हे करायच्या आत तोडायला घेतली
भले 1 तासाच्या ऐवजी 3 तास लागले, त्याबद्दल ठाणे महानगरपालिका आणि त्यांचं Deserves a प्रशासन हे अभिनंदनास पात्र आहे. एक बाजू जो जनतेचा सहभाग पाहिजे, दुर्दैवाने माळवे साहेब म्हणाले तशी जनता आपली स्वच्छता ठेवणं, कचरा न टाकणं या बाबतीमध्ये उदासीन आहे. भारतीय समाजच ओव्हरऑल हा वैयक्तिक आयुष्यात आंघोळ बिंघोळ करून स्वच्छ, पण घराच्या बाहेर कचरा फेकणं, तसंच ते रेल्वेच्या बाबतीत आणि इतर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमच्याही वागतात. त्यांचं एज्युकेशन साक्षात हे प्रभू तर सोडात वरचा प्रभूही करू शकेल का नाही ही शंका आहे. माझं म्हणणं एक आहे की ह्या ज्या महानगरपालिका, राज्य शासन, महानगरपालिका, केंद्र शासन आणि रेल्वे या सगळ्यांनी एकत्रित बसून काय प्रॉब्लेम्स दरवर्षी येऊ शकतात, नाही तर येरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या हे करण्यापेक्षा एकत्रित बसून रस्ते, वीज, गटारं, पावसाळ्यात येणारं पाणी, प्रवाशांची एकंदर वाहतूक, त्यांची संख्या, त्यांच्या अडचणी, तुम्ही 1 महिना 2 महिने लगातार सगळ्यांचे एकत्रित मिटिंग घेऊन याचे प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवू शकता. त्याच्या उपाययोजना तुम्ही ठरवून ते करू शकता. सब्जेक्ट टू या सर्वांना मिळून याच्यातनं मार्ग काढायची या सगळ्याची एक राजकीय इच्छाशक्ती आहे. त्या राजकीय इच्छाशक्तीला वाव मिळाला पाहिजे. प्रेक्षको, रेल्वेचा सावळा गोंधळ ही चर्चा आपण पाहिलीत. नेमेची येतो पावसाळा या धर्तीवर, नेमेची उडतो सावळा गोंधळ अशी रेल्वेची आत्ताची अवस्था झालेली आहे. पण त्याचं गांभीर्य अजून रेल्वे अधिकाऱ्यांना आलेलं मला काही जाणवलं नाही. मध्य रेल्वेचे PRO नरेंद्र पाटील यांचं प्रतिपादन अत्यंत चोख होतं, परंतु गोंधळाचा खापर एक प्रकारे ठाणे महानगरपालिकेवर फोडून किंवा सरकवून ते मोकळे झाले. मध्य रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे. दररोज 80 लाख प्रवासी या तिन्ही रेल्वेमधून प्रवास करत असतात. महिला रेल्वे स्थानकात व लोकल गाड्यांमध्ये बाळंत झाल्याच्या घटना देखील नेहमीच घडतात असं समर्थन त्यांनी केलं. पण रेल्वे ट्रॅक सखल भागात असल्यानं पाणी तिकडे तुंबतं, म्हणून इथून पुढे सावळा गोंधळ होऊ नये यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करतोय. असा अविरत हा शब्द त्यांनी अनेक अविरत वेळा वापरला. तर एकमेकांवर ब्लेम गेम करण्यापेक्षा सहकार्यानं काम करूया असं मत ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवे यांनी काहीसा सामंजस्याचा सूर इथं लावला. पश्चिम रेल्वेचे PRO गजानन महतपूरकर यांनी तर या चर्चेत काय म्हणू आपण ज्याला सिक्सरच मारली. मीडियावाले फक्त रेल्वेच्या निगेटिव्ह बातम्या दाखवतात, त्यांचीच चर्चा करतात, चांगल्या गोष्टी सांगत नाहीत. तुम्हाला आमच्या घरातही चोऱ्या होतात, तशीच बॅटरी चोरी झाली असं त्यांनी काय म्हणू मी शब्द आवडणार नाही कदाचित, पण कोडगेपणानं सांगितलं. मात्र इतरांचा प्रवेश निषिद्ध असलेल्या क्षेत्रात रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त असताना चोऱ्या होतातच कशा याचं समाधानकारक माझ्या प्रश्नाचं उत्तर काही ते देऊ शकलं नाहीत. रेल्वे अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी हे एकाच मानेचे मळी आहेत का असा एक प्रश्न आता येतोय. किती चुका केल्या तरी कडक कारवाई होत नाही अशी अधिकाऱ्यांची भावना असल्यामुळे ते निर्ढावलेले आहेत असं सगळं मत रेल्वेचे अभ्यासक, रेल्वेच्या प्रश्नांचे अभ्यासक विवेक खरे यांनी मांडलं. प्रेक्षको, ही चर्चा पाहिल्यानंतर खरंच रेल्वेला कुणी वाली आहे की नाही अशी माझ्या मनात शंका येते. मुळात रेल्वे अधिकाऱ्यांना आपलं काही चुकतंय याची जाणीवच नाही आहे, त्यामुळे सुधारणा करायला वावच नाही किंवा तशी अपेक्षा बाळगण्यातही काही अर्थ नाही आहे. पावसाळा सुरू होण्याआधी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आखायच्या असतात हे अधिकारी विसरूनच गेलेत. प्रवाशांनो, ही तर फक्त आता काय म्हणू आपण ज्याला झाकी आहे, ही तर सुरुवात आहे. अजून खरा पावसाळा सुरू झालेला नाही आहे. अशीच जर परिस्थिती राहिली तर प्रभू देखील रेल्वे प्रवाशांना वाचवू शकणार नाही आणि आणखीन काही दिवसांनी अशाच प्रकारचा कार्यक्रम पुन्हा करायची वेळ माझ्यावर आल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की, जो संदीप माळवेंनी मुद्दा मांडला तो म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही कसे वागतो, स्वच्छता राखतो का याचा विचार रेल्वेवर आपण दुगाण्याचे ढाळतोय तेव्हा करायला हवा. एवढं मात्र नक्की, आज ठाणे महानगरपालिकेने एक प्रकारे एका मोठ्या अपघातातून आम्हाला वाचवलं, परंतु अशी वेळ का आली याचा विचार देखील करायची आज गरज आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.